जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPU म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी रिलेटेड एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी तुम्हाला ही महत्त्वाची अपडेट देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 14 जुलै 2025 रोजी विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांनी कॅरी ऑनच्या रिलेटेड आंदोलन केलं आणि या आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासन घेत आहे आणि त्या बाबतीत एक सकारात्मक विचार करून विद्यापीठ कॅरी ऑन विद्यार्थ्यांसाठी काही सप्लिमेंटरी एक्झाम घेऊ शकतं का याची शहानिशा करण्याचं काम चालू आहे. येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये या बाबतीत सेपरेट परिपत्रक येऊ शकतं. त्यांची एक्झाम कशा पद्धतीने होईल, ती एक्झाम कधी होईल, कुणासाठी होईल, त्यांचे परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरायचे याबाबत लवकरच माहितीची अपडेट येणार आहे. नेमकी कॅरी ऑन म्हणजे काय की जर का एखादा विद्यार्थी फर्स्ट इयर झालेला आहे, सेकंड इयर झालेला आहे, पण त्याचे फर्स्ट इयरचे बॅकलॉग विषय आहे म्हणून त्याला TYच्या वर्गात प्रवेश घेता येत नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आपण कॅरी ऑनची संधी म्हणतो. म्हणजे या संधीच्या माध्यमातून ते विद्यार्थी आता येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये त्यांना TYला प्रवेश मिळवण्यासाठी अगोदर फर्स्ट इयर त्यांना क्लिअर करावं लागेल. त्यासाठी विद्यापीठामार्फत सप्लिमेंटरी एक्झाम कशी घेता येईल या बाबतीत विद्यापीठ प्रयत्नशील आहे. काही कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या तर विद्यापीठ आपल्या अधिकार मंडळाची परमिशन घेऊन नंतरच अशा एक्झाम कंडक्ट करतील. त्याबाबत सकारात्मक विचार विद्यापीठाच्या बाजूने चालू आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू आहे असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सरांनी आपल्या मनोगतामध्ये किंवा आपल्या या स्टेटमेंटद्वारे त्यांनी माहिती पेपरमध्ये पण दिलेली आहे. त्याबाबतच्या बातम्या तुम्ही डेली न्यूजपेपरला बघतच आहात. तर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतलेली आहे. विद्यापीठ लवकरच याबाबत सकारात्मक विचार करणार आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये त्याबाबतचा जो काही निर्णय आहे तो निर्णय आल्यानंतर ऑफिशियली आपणापर्यंत पोहोचवला जाईल. ओके, सप्लिमेंटरी एक्झाम घेतली तरी ती नेमकी कुठे घेणार येईल, कुणासाठी घेण्यात येतील, नंतर त्याबाबतचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, त्यासाठी कालावधी काय राहील, हे सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता एक शेवटची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पुढच्या 2 मिनिटात बघणार आहोत. ती म्हणजे की ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या, तर त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म कधी सुरुवात होणार आहे याबाबतचा मी मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ केलेला होता आणि त्यानुसार सांगितलेलं होतं की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण काही परीक्षा फॉर्म चालू करत आहे. बट सप्लिमेंटरी एक्झाम किंवा कॅरी ऑनचा डिसिजन असल्याकारणामुळं जे काही फॉर्म आता आपण लेटेस्ट चालू करणार होतो जुलै महिन्याच्या एंडमध्ये असं विद्यापीठाच्या वतीनं मी आपणापर्यंत सांगतो की जे फॉर्म जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालू होणार होते ते आता 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या पुढे किंवा सप्लिमेंटरी एक्झाम कंडक्ट करून त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतरच त्या काय केले जातील, या परीक्षा फॉर्म हे सुरू करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक आपण या परीक्षेच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही पद्धती चुकीच्या अफवांना बळी पडू नका. विद्यापीठ प्रशासनाने जो काही घेतलेला निर्णय असेल तो आपणापर्यंत योग्य त्या मार्गाने पोहोचवला जाईल. त्यामुळं कोणत्याही पद्धतीने काळजी करण्याचं कारण नाही आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाच्या नेहमी संपर्कात राहायला हवं. काही अडचण आली तर सगळ्यात प्रथम आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. त्यांच्याकडून क्युरी सॉल्व्ह झाली नाही तर आपण विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला विचारणा करू शकता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक बघा. कॅरी ऑन स्टुडंट म्हणजे नेमकी काय, सप्लिमेंटरी एक्झाम विद्यापीठाने कंडक्ट केली तर कधी कंडक्ट करतील, कशा पद्धतीने कंडक्ट करतील, कुठे एक्झाम होईल, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबाबत येणाऱ्या परिपत्रकाद्वारे आपल्याला लवकरच लेटेस्ट माहिती देण्यात येतील. पण कॅरी ऑनची परीक्षा होईल किंवा नाही किंवा विद्यापीठाला शासनामार्फत परमिशन भेटेल की नाही ह्या सर्व संभ्रमाच्या गोष्टी आहे. पण कायदेशीर बाबी विचारात घेऊन आणि विद्यार्थी केंद्र किंवा विद्यार्थी हिताचा विचार करून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून योग्य तो निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून
घेण्यात येईल याबाबत आपण सर्व सकारात्मक राहूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह एखाद्या महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच आपण अद्याप टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाले नसेल तर सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.